तर नमस्कार मित्रांनो, म्हणलं आजच्या दिवसाची सुरुवात शेतातून करावी. थेट आम्ही आज गोट्या मी दाजी गेलतो मानकेश्वरच्या पाटलांच्या शेतात, कारण की तिथं आम्ही द्राक्षाची बाग विकत घेतली होती. पाहू शकता त्यांची नवीन बाग कशी जोमात आली, गडपी लागले होते, पण द्राक्ष बारीक होते. आता आम्ही सरपणाला पिकअप यायची वाट बघत होतो, तोपर्यंत मला सेल्फी काढून घ्यायची. त्यानंतर आम्ही सरपणाचा दाजी मी दुसरा स्टॉक बघण्यासाठी गेलो. बघा आंब्याला पाटलांच्या किती तुरा आला आहे. आंबा एकदम गोड आहेत, खाण्यासारखं आहे. गोठ्या काय म्हणतो बघा. काय म्हणला काय म्हणला आंबट लागते. सोडतो काय द्राक्ष दुसरं. पिकअप यायची वाट बघत होतो. त्यानंतर म्हणलं आम्ही चला आता तोपर्यंत शेतात जाऊन येऊ, त्यांच्या बघून येऊ द्राक्षाची बाग कशी आहे काय. दाजी मी गोठ्या निघालो. गोठ्या तर काय कच्चे द्राक्ष खात होता. त्याला म्हणलं पोटात दुकान खाऊ नको बाबा. तसंच आम्ही आता निघालो दुसऱ्या सरपणाच्या दिशेने. पाहू शकता पाटलांची बाग कशी आली. आता म्हणलं हिरीला पाणी किती आलं आहे बघावं. भरपूर पाणी वगैरे होतं हिरीत. पाहू शकता तुम्ही. बागाला पाणी द्यायला चालू म्हणून कमी दिसतंय, पण पाटलांच्या विहिरीला पाणी खूप आहे. दाजी नाना सगळेजण बसले होते पिकअपची वाट बघत. पिकअप काही येणं गेलं तर लवकर, म्हणून आम्ही बसलो होतो सगळेजण. बघा असं नियोजन आमचं राहणार. ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा.